मला आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली शिरसाट यांनी दिली आहे। यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत असं जाहीर वक्तव्य शिरसाट यांनी केलं। पैसे कमावणं सोपं आहे, वापरणं अवघड आहे असं शिरसाट म्हणाले। संपत्ती कशी वाढली, मला आयकर विभागानं याबाबतची विचारणा केलेली आहे असंही शिरसाट यांनी यावेळी सांगितलेलं आहे। आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही। तुम्ही माझ्यासाठी बोललो, परवाच मला नोटीस आलेली 2019 हे तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख। आता आलं की नाही ताप? पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे यात अवघड झालेलं आहे। तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली, त्यांनी मला नोटीस पाठवली, 9 तारीख त्याच्यात दिली होती। त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य तो उत्तर देणार आहेत। त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाही आहे। त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवं आहे, स्पष्टीकरण हवं आहे की तुम्ही हे कसं झालंय, आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली देऊ। काही लोकांची पोटदुखी आहे, परंतु त्याला आपण समर्थपणे उत्तर देऊ ना। सरकारचं काम करतंय, यंत्रणांचं काम करतात, मला त्यांच्यावर कोणताही ऑब्जेक्शन नाही। तुमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का सरकारकडून? माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि कोणी दबाव मला टाकायचा प्रयत्न सुद्धा करत नाही, म्हणून त्याची चिंता करू नका।